हालेलुया हालेलुया. 59:16 वचन. यशाया 59:16. कोणी करता पुरुष नाही, हे त्याला दिसून आलं. कोणी मध्यस्थ नाही, म्हणून तो विस्मित झाला. तेव्हा त्याच्या समोर त्याला सहाय्य केले, त्याच्या न्यायाने त्याला आधार दिला. हालेलुया हालेलुया हालेलुया. वचन घे संदीपा. कोणी करता पुरुष नाही हे जेव्हा प्रभूला दिसून आले तेव्हा प्रभूला दुःख वाटले, वाईट वाटले. कोणी मध्यस्थ नाही म्हणून बायबल सांगते प्रभू विस्मित झाला. म्हणून वचन सांगते की प्रभूच्याच बाहूने प्रभूला आधार दिला, प्रभूला सहाय्य केले. कोणी मध्यस्थ नाही, कोणी विनवणी करणारा मिळत नाही हे जेव्हा परमेश्वराने पाहिलं तेव्हा परमेश्वर विस्मित म्हणजे अस्वस्थ, दुःखी झाले की कोणी पण नाही का मध्यस्थी करणारा, कोणी पण नाही का एकमेकांसाठी विनवणी करणारा. आज परमेश्वर या जगामध्ये मध्यस्थी करणाऱ्या लोकांना शोधत आहे. कोण आहे का मध्यस्थी प्रार्थना करणारे, एकमेकांसाठी विनंती करणारे. या लोकांना परमेश्वर पिता शोधत आहे की कोण आहे जे एकमेकांसाठी मध्यस्थी करतील. बघा, आपण आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या व्यवसायासाठी, आपल्यासाठीच मध्यस्थी करतो. परंतु कधी आपण इतरांसाठी मध्यस्थी करत नाही, इतरांसाठी विनंती करत नाही. बायबल काय सांगते पहा, जेव्हा कोणी मध्यस्थ नाही हे जेव्हा देवाला दिसून आले तेव्हा देव पिता दुःखी झाला आणि मग देव पित्याला त्याच्याच बाहूने, पवित्र आत्म्याने देव पित्याला आधार दिला. आता बायबल आपल्याला हे शिकवते की जो मध्यस्थी करतो त्या माणसाला देव शोधत आहे आणि देवाला जर तो मनुष्य सापडत आहे तर देवासाठी तो खास आहे. मध्यस्थी करणारा मनुष्य, एकमेकांसाठी विनंती करणारा मनुष्य, त्याचा देव शोध करत आहे या जगामध्ये. कोणी आहे का जो एकमेकांसाठी प्रार्थना करीतो? पहा, इथे आपल्याच ही मंडळी आहे, प्रार्थना केंद्र इथे आहे. अनेक लोक इथे प्रार्थनेमध्ये सहभाग होते. अनेक विनंत्या, आपले हेतू, आपल्या गरजा, इच्छा घेऊन इथे येतात आणि मात्र त्यांच्यासाठी इथे प्रार्थना करण्यात येते. आम्ही इथे प्रार्थना करतो, विशेष करून ब्रदर प्रार्थना करतात सर्वांसाठी. आणि मग जेव्हा अनेकांसाठी मध्यस्थी प्रार्थना केली जाते तेव्हा अनेक लोकांच्या जीवनात परमेश्वर चमत्कार करतो. जसं की अनेक लोकांची नशेतून मुक्तता झालेली आहे, पापातून मुक्तता झालेली आहे, ज्यांना बाळाची देणगी नव्हती त्यांना बाळांची देणगी लाभलेली आहे, कुटुंबात शांती आलेली आहे, आजार बरे झालेले आहेत, अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, अनेक चमत्कार घडलेले आहेत. प्रभूने विनंती ऐकून अनेक लोकांच्या जीवनात कार्य केलेले आणि कार्य करत आहे प्रभू आणि करत राहणार. तर अशा प्रकारे मध्यस्थी करणाऱ्या लोकांना प्रभू शोधतो की एकमेकांसाठी तुम्ही मध्यस्थी करा, प्रार्थना करा. कारण मध्यस्थी प्रार्थना करणारा मनुष्य परमेश्वरासाठी खास आहे. कसं आहे पहा, देव त्याला काय किंमत देतो? तर वचन सांगते देव त्याला किती महत्व देते पहा. तर गणना 25 अध्याय 1-13 वचना. विनाश, कारण त्या ठिकाणी इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या विरुद्ध पाप केले. स्तोत्रसंहिता 106 अध्याय 28 ते 31 वचना सुद्धा. त्या पापामुळे देवाने त्यांच्यामध्ये फटकी पाठवली, रोग पाठवला आणि त्यांचा नाश होऊ लागला. इस्रायल लोकांनी पाप करून परमेश्वर पित्याला दुखवलेले होते आणि त्यामुळे परमेश्वर पित्याचा क्रोध इतका भयंकर रीतीने पेटलेला होता की त्यांच्यामध्ये फटकी म्हणजे पीडा, एक रोग सुरू झाला. इस्रायल लोकांना बाहेर पोराच्या मागे लागले, पाप करू लागले, वाईट करू लागले आणि एक इस्रायली मनुष्य, या इस्रायली माणसाने एका मिधानी बाईला आपल्या घरात आणलं. परमेश्वराच्या दृष्टीने तो वाईट करू लागला. इस्रायल लोके भडकलेले होते आणि त्यांच्यामुळे मात्र इस्रायल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला. त्यांच्यात फटकी म्हणजे मरी पसरली.
या मरी मुले लोक बायबल सांगते की मरण पावले. वचन काय सांगते पा, मरीने 24,000 लोक मेले. 24,000 त्यांच्या पापामुळे, त्यांच्या चुकीच्या गैरवर्तनामुळे मात्र 24,000 लोक मरण पावले. लोकांचे प्रेते पडले. तेव्हा फिन्हास पुढे आला आणि त्याने त्या इस्रायली पुरुष आणि मिधानी स्त्रीचा वध केला. आणि बायबल सांगते की त्याने परमेश्वराचा क्रोध शांत केला. कारण स्तोत्रसंहिता 107 ते 28 ते 31 फिनासने पुढे येऊन मध्यस्थी केली. बायबल सांगते त्याने पुढे येऊन परमेश्वराकडे मध्यस्थी केली आणि त्या मध्यस्थीने वचन सांगते की परमेश्वराचा राग शांत झाला. देवपित्याचा क्रोध शांत झाला फिनासच्या द्वारे. म्हणून देवाने काय करार केला पा, जोरानाचा नातू होता फिनास. परमेश्वर पित्याने म्हटलं मी त्याच्याशी करार करतो. वचन सांगते गणना 25 अध्याय 12 ते 13. म्हणून त्याला असे सांग की मी त्याच्याशी आपला शांतीचा करार करीतो. त्याच्यासाठी व त्याच्या मागून त्याच्या संततीसाठी हा निरंतराचा याजक पदाचा करार होय. कारण आपल्या देवाविषयी तो ईर्ष्यवान होऊन त्याने इस्रायल लोकांसाठी प्रायश्चित केले. बघा, ज्या फिनासने इस्रायल लोकांसाठी मध्यस्थी केली, प्रायश्चित केलं, तेव्हा मरी थांबली. अगोदर या मरीने 24,000 लोक मरण पावले. त्या फिनास पुढे आला, मध्यस्थी केली, त्याने प्रायश्चित केले. त्यामुळे देवाचा क्रोध शांत झाला आणि मग लोकांचे प्राण वाचले. नाहीतर लाखोवारी लोक मेले असते, लाखोवारी लोक. पुढे मात्र देवाला फिनास आवडला. देवाने फिनास बरोबर करार केला, शांतीचा करार, याजक पदाचा करार, निरंतराचा करार. परमेश्वर पित्याने या अहरोनाचा नातू म्हणजे एलाजाराचा मुलगा फिनास याच्या बरोबर देवाने करार केला आणि तोही कायमचा करार. बघा, देवाला मध्यस्थी करणारे लोक आवडत आहेत. फिनासने मध्यस्थी केली, प्रायश्चित केले, देवाने कायमचा करार त्याच्याशी केला. तू कोणासाठी मध्यस्थी करत होता? स्वतःसाठी नाही, इस्रायल लोकांसाठी, लाखोवारी लोकांसाठी त्यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे मरी थांबली. बायबल सांगते देव शोधतो कोणी आहे का मध्यस्थी करणारा, एकमेकांसाठी प्रार्थना करणारा. आपल्या कुटुंबासाठीच नाही, कुटुंबासाठी तर करा प्रार्थना, पण अनेकांसाठी करायला सुरुवात करा. आपल्या गावासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपले मंत्री किंवा आपले जे लोक आहेत त्या सर्वांसाठी. अगदी आपले सैनिक आहे, देशाचे संरक्षण करत आहेत, त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. त्या सैनिकांसाठी, त्यांच्या कुटुंबांसाठी पण प्रार्थना करा. सर्व डॉक्टरांसाठी मध्यस्थी करा. पापी लोक जगात आहे, त्यांचे परिवर्तन व्हावे म्हणून मध्यस्थी करा. जगामध्ये ज्या वाईट गोष्टी चाललेल्या आहेत त्या बंद व्हाव्या, धार्मिकता, पवित्रता, सत्यता उत्पन्न व्हावी म्हणून मध्यस्थी करा. जेव्हा आपण अशी प्रार्थना करतो, देव शोधतो आपल्याला आणि मग देव आपल्या बरोबर एक करार करतो. कारण अशा प्रकारे मध्यस्थी करणारा मनुष्य देवाला आवडतो. अशा प्रकारे प्रार्थना करणारा मनुष्य देवाला आवडतो. म्हणून आज देव शोधत आहे का कोणी मध्यस्थ, आहे का कोणी प्रार्थना करणारा, आहे का कोणी एकमेकांसाठी विनवणी करणारा. त्याला परमेश्वर शोधत आहे. परमेश्वर त्याला शोधतो की कोण आहे जो मध्यस्थी करेल. पुढे वचन काय सांगते पहा, आपण तिमोथेला पहिल्या पत्रामध्ये पाहतो. त्याच्यामध्ये 2 अध्यायामध्ये 1 वचनापासून ते 5 वचनापर्यंत काय सांगते वचन. तिकडे वचन सांगते की सर्वांसाठी प्रार्थना. तर सर्वात प्रथम हा बोध मी करीतो की सर्वांसाठी, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकार स्तुती करावी, राजाकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्याकरिता करावी, यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्य भ्रमण करावे. या आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावास योग्य
व त्याने सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोचावे. कारण एकच देव आहे आणि देव मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. बघा बायबल काय सांगते की तुम्ही प्रथम सर्व माणसासाठी प्रार्थना करा, राजे, अधिकारी, मंत्री, सर्व लोकांसाठी, अशासाठी की त्यांच्यासाठी प्रार्थना केल्याने आपण शांतीचे, गंभीरपणाचे जीवन क्रमण करणार. देशासाठी प्रार्थना केली, मंत्री, तटरक्षक, सैनिक, डॉक्टर, सर्वांसाठी परमेश्वराचं ज्ञान त्यांना मिळणार, सुबुद्धी मिळणार, संरक्षण मिळणार, ते चांगले निर्णय घेऊ शकणार, त्यामुळे जनतेला फायदा होणार. जनता वचन काय संतेद्वारे आपण म्हणजे सामान्य जनता वचन संते चांगल्या रीतीने जीवन जगू शकेल, चांगल्या रीतीने शांतीने जीवन क्रमण करेल. पुढे वचन सांगते की हर एक व्यक्तीसाठी प्रार्थना करा, अशासाठी की प्रत्येक मनुष्याने सत्याच्या ज्ञानापर्यंत पोहोचावे. म्हणजे सर्वांसाठी प्रार्थना करा की प्रत्येकाला सत्याचे ज्ञान व्हावे, प्रत्येकाला सत्याची ओळख व्हावी म्हणून. त्यामुळे प्रत्येक माणसाचे तारण होईल. म्हणजे जर आपण एकमेकांसाठी मध्यस्थी केली, पापी लोकांसाठी प्रार्थना केली, तर वचन सांगते प्रत्येक मनुष्य सत्याच्या ज्ञानापर्यंत पोहोचला जाईल आणि प्रत्येक माणसाला परमेश्वराची ओळख होईल. म्हणून वचन सांगते हे देवाच्या दृष्टीने स्वीकाराव्यास योग्य आहे, म्हणजे देवाला आवडते. जेव्हा आपण एकमेकांसाठी मध्यस्थी करणं, लोकांचे उद्धार तारण होणं देवालाही आवडते. आणि देवामध्ये वचन काही संधी पहा, एकच मध्यस्थ आहे. कोण? देव आणि मानवामध्ये कोण मध्यस्थ आहे? प्रभू येशू. देव आणि मानवाच्या मध्ये प्रभू येशू उभे आहेत मध्यस्थ म्हणून. जेव्हा आपण मध्यस्थी करतो, प्रभू येशू पर्यंत पोहोचते आणि प्रभू येशूद्वारे पित्यापर्यंत ती मध्यस्थी पोहोचली जाते. आणि मग पिता आपली मध्यस्थी ऐकतो आणि त्याप्रमाणे कार्य करायला सुरुवात करतो. कारण आपल्या आणि देवामध्ये फक्त प्रभू येशू मध्यस्थ आहेत आणि प्रभू आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे देव पित्याजवळ. म्हणून एकमेकांसाठी मध्यस्थी करायला सुरुवात करा, प्रार्थना करा. पुढे वचन काय संधी पहा, आपल्या शत्रूसाठी पण प्रार्थना करा. मत्ते 5 अध्याय वचन संधी 43 ते 44 वचनात, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैराचा द्वेष कर असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. काय संधी वचन, आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर, आपल्या वैराचा द्वेष कर असे अगोदर सांगितले होते. पण प्रभू म्हणतो मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तर आपल्या शत्रूवर पण प्रेम करा. जे तुमचा द्वेष करतात, छळ करतात त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, त्यांचे तुम्ही बरे करा. आता शत्रूसाठी सुद्धा त्यांच्या हृदय परिवर्तनासाठी, जीवन परिवर्तनासाठी बायबल सांगते प्रार्थना करा. त्यांचा नाश व्हावा, वाईट व्हावं म्हणून नाही, तर त्यांचा उद्धार व्हावा, परमेश्वराची ओळख त्यांना व्हावी म्हणून बायबल सांगते त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्यासाठी मध्यस्थी करा. म्हणजे आपण देवासाठी खास व्यक्ती बनले जाणार. जेव्हा आपण इतरांसाठी मध्यस्थी करणार, इतरांसाठी प्रार्थना करणार, तेव्हा आपण देवाला आवडणार. कारण एकमेकांसाठी मध्यस्थी प्रार्थना करणारा मनुष्य परमेश्वराला आवडतो. तो देवासाठी खास महत्वाचा व्यक्ती म्हणून बनला जातो. म्हणून आपण एकमेकांसाठी मध्यस्थी करायला सुरुवात केली पाहिजे, प्रार्थना करायला आपण सुरुवात केली पाहिजे, म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. पुढे बायबल सांगते गणना या पुस्तकात 21 अध्याय 4 ते 9 वचनापर्यंत, त्या ठिकाणी इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या विरुद्ध पाप केले, कुरकुर केली आणि विरुद्ध बोलायला सुरुवात केली. परमेश्वर त्यांना माना खायला देत होता, देवदूतांचं अन्न देत होता, तरी काय म्हणत आहे ते, या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलेले आहोत.
कशाला मरण्यासाठी आणलेलं आहे का? ते परमेश्वराच्या विरुद्ध कुरकुर करू लागले इस्रायल लोक. तेव्हा देवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला. देवपित्याने त्यांच्यामध्ये आगीत साप पाठवले, ज्याच्या दंशाने शरीरामध्ये आग होती आणि मनुष्य मरतो. भरपूर त्रास होते आणि मनुष्य मरतो. असे साप, आगीत साप देवाने इस्रायल लोकात पाठवले. त्यामुळे लोक मरू लागले. अशा वेळी त्याने मोशेकडे ओरड केली लोकांनी, आमच्यासाठी मध्यस्थ हो, देवाकडे प्रार्थना कर. आता मोशेकडे लोक आलेले आहे आणि म्हणत आहे, तूच आम्हाला वाचू शकतो, तूच मध्यस्थी कर आमच्यासाठी देवाकडे. त्या मोशे मध्ये उभा राहिला, देवाकडे मध्यस्थी करू लागला. मोशेने देवाकडे प्रार्थना केली, बायबल सांगते. तेव्हा परमेश्वर पिता मोशेला म्हणाला की मात्र एक पितली सापाची प्रतिमा बनव आणि वरती अटकव, एक खांब्याला अटकव, आणि जो त्याच्याकडे पाहिल तो वाचेल. मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने केले आणि मग इस्रायल लोकांचे प्राण वाचले. कोणी मध्यस्थी केली? मोशेने. आता मोशे पण विचार करायला पाहिजे होता, कारण ते मोशेच्या विरुद्ध पण कुरकुर करत होते. परमेश्वर पित्याच्या विरुद्ध करतच होते, पण मोशेच्या विरुद्ध पण कुरकुर करत होते. मोशेला काय गरज होती त्यांच्यासाठी मध्यस्थी करायची? तरी त्याने मध्यस्थी केली. लोक मरू लागले होते कुरकुर करत आहेत म्हणून, आगी देवाने साप पाठवले होते म्हणून. परंतु तरी मोशेने देवाकडे मध्यस्थी केली या इस्रायल लोकांसाठी. आणि मग देवाने मोशेला उपाय दिला आणि मग इस्रायल लोकांचे प्राण वाचले. मोशेच्या मध्यस्थीच्या द्वारे अनेक लोकांचे प्राण वाचले गेले, अनेक लोकांचे जीवन वाचले गेले. अगदी मोशेच्या विनंतीच्या द्वारे, मोशेच्या मध्यस्थीच्या द्वारे. बायबल सांगते आपल्यालाही अनेकांसाठी अशाच प्रकारे मध्यस्थी करायचे, अशाच प्रकारे आपल्याला प्रार्थना करायचे. जेव्हा आपण मध्यस्थी प्रार्थना अनेकांसाठी करणार, अनेकांचं जीवन बदलणार. प्रार्थना करायची सोडू नका. बघा वचन काय सांगते, उत्पत्ती 18:16-33. परमेश्वर पिता विचार बोलत आहे, स्वतः बोलत आहे की मी जे करणार आहे ते अब्रामापासून लपून ठेवणं योग्य नाही. तर मी जातो आणि अब्रामाला ही गोष्ट कळवतो की मी सदोम आणि गमोरा प्रदेशाचा नाश करणार आहे. तर ही बातमी मी अब्रामाला कळवतो. आता देवाने निर्णय घेतला होता सदोम आणि गमोरा प्रदेशाचा नाश करण्याचा, कारण त्यांच्या पापाची ओरड देवापर्यंत वरती पोचली होती. पण देवाने विचार केला, मी अब्रामाला ही गोष्ट कळवतो. आणि देवपित्याने अब्रामाला ही गोष्ट कळवली की मी सदोम गमोरा प्रदेशाचा नाश करणार आहे. तेव्हा ताबडतोब अब्रामाने देवाकडे विनंती केली आणि अब्राम म्हणत आहे देवपित्याला, परमेश्वर पिता, जर सदोम आणि गमोरा प्रदेशामध्ये जर 50 लोक नीतिमान असले तर काय तू त्या लोकांकरता यांचा पण तू नाश करशील का? त्या परमेश्वर पिता म्हणतो, 50 लोक मला नीतिमान आढळले तर मी या लोकांचा नाश करणार नाही. मी तुझी मध्यस्थी ऐकेन. पण पाहिलं तर 50 लोक नव्हते. म्हणून अब्रामाने पुन्हा विनंती केली की मात्र समज 5 त्याच्यातले कमी असले आणि 45 असले तर तू त्यांच्याकरता यांचा पण नाश करशील का? देवाने म्हटलं नाही. पुन्हा अब्राम बोलत आहे, 40 असले, 40, 30, 20, 10 पर्यंत आला अब्राम, परंतु कोणच नीतिमान नव्हतं. देवाने म्हटलं 10 जरी असले तरी मी तुझी विनंती ऐकेन आणि त्यांचा नाश करणार नाही. अब्रामाची मध्यस्थी काय होती? नीतिमान लोक असले तर तू त्यांना मारू नकोस. देवाने म्हटलं चालेल, जर नीतिमान लोक असले तर मी कोणालाच मारणार, पण नीतिमान नसले तर त्यांचा नाश होईल. आता अब्रामाची मध्यस्थी काय होती? नीतिमान असले तर नाश होणार नाही कोणाचा, म्हणजे नीतिमानाचा पण नाही आणि त्या पापी जनांचा पण होणार. पण एक पण नीतिमान आढळला नाही देवाला ना अब्रामाला. नीतिमान कोणच नव्हतं त्यांच्या सदोम आणि गमोरा प्रदेशात. एक सुद्धा नीतिमान होता. लोट मात्र तिथे राहायला गेला होता. लोट सदोम नगरात किंवा गमोरा नगराचा रहिवासी नव्हता. तो तिथे राहायला गेला होता. मग देवाने लोटाला, त्याच्या मुलींना, ते कुटुंबाला त्यातून बाहेर काढलं.
पण सदोम गमोरा प्रदेशामध्ये एक पण नीतिमान नव्हता. म्हणून उत्पत्ती 19 सदोम आणि गमोरा प्रदेशात देवाने गंधक अग्नीचा वर्षाव केला आणि भस्म करून टाकले. असं नाही की देव अब्रामाची मध्यस्थी ऐकत नव्हता. देवाने अब्रामाची मध्यस्थी ऐकली होती, पण अब्रामाची मध्यस्थी काय होती? नीतिमान असले तर तू त्यांना मारू नको, म्हणजे पापी असले तर तू त्यांचा नाश कर, पण नीतिमान असले तर त्यांना मारू नको. पण नीतिमान कोणीच नव्हतं, म्हणून देवाने त्याचा नाश केला. मग अब्राम पण याला मान्यता देईल का पापी लोकांना वाचव? असं नाही. म्हणजे देव अब्रामाची विनंती ऐकत होता, मध्यस्थी ऐकत होता, पण तिकडे कोणीच नीतिमान नव्हते, म्हणून देवाने सदोम गमोरा प्रदेशाचा नाश केला. आता बघा, देवाचे सेवक अनेकांसाठी प्रार्थना करतात, मध्यस्थी करतात, पण ती व्यक्ती बदलायलाच तयार नसेल, परमेश्वराकडे वळायलाच तयार नसेल, कठोर बनली असेल, मग त्यासाठी किती मध्यस्थी करा, देव नाही वाचवणार त्याला, त्या व्यक्तीला. कारण ती देवाकडे वळायलाच तयार नाही, कठोर हृदय करून ठेवलेले, मग नाही वाचवणार परमेश्वर त्यांना. पण आपली मध्यस्थी आपल्याला चालू ठेवायचे, आपल्याला प्रार्थना करायचे. शमूएल संदेष्टा मरेपर्यंत शौलासाठी मध्यस्थी करत होता, मरेपर्यंत. पण शौल काय मात्र बदलला नाही. हालेलुया, हालेलुया. तो नेहमी विलाप करत होता. वचन काय सांगते पहा, 1 शमूएल 15:35. शमूएल मरेपर्यंत पुन्हा शौलाच्या भेटीस गेला नाही, तरी शमूएल शौलासाठी विलाप करीत असे. बघा वचन काय सांगते, शौलाने देवाची आज्ञा मोडली, म्हणून शमूएल संदेष्टाने पण शौलाबरोबरचं नातं तोडलं. भेटायला कधीच गेला नाही, त्याला मरेपर्यंत त्याला भेटायला गेला नाही, पण त्याच्यासाठी विलाप करत होता, विनंती करत होता, मध्यस्थी करत होता तो परमेश्वराकडे, पण तरी शौल बदलला नाही. हालेलुया. कारण शौलाने 1 शमूएल 13 ते 1 शमूएल 15 परमेश्वर पित्याची आज्ञा मोडली होती. 1 शमूएल 28 त्याने भूतविद्या स्त्रीचा सल्ला घेतला होता, आणि त्याने अनेक चुका केल्या होत्या. शौलाने याजकाच्या घराण्याचा वध केला होता, अनेक वेळा दावीदाला मारण्याची कट्ट कारस्थाने त्यांनी रचली होती. अगदी शौलाच्या घराने गिबोनी लोकांवर अन्याय केला होता. बऱ्याच चुका त्याने शौलाने केल्या होत्या, आणि त्यामुळे शौलाचा नाश झाला. शौल मृत्यू पावला, त्याची मुलंही मेली, घराण्याचा त्याचा नाश झाला. प्रभू म्हणतो, तुम्ही मध्यस्थी करा. जर ती व्यक्ती बदलण्यासाठी तयार आहे, तर परमेश्वर नक्की त्या व्यक्तीच्या जीवनात कार्य करणार. परंतु आपल्याला आपल्या देशासाठी, या जगासाठी, प्रत्येक देशासाठी मध्यस्थी करायचे, प्रत्येकासाठी आपल्याला प्रार्थना करायचे. देव मध्यस्थी करणारे लोकांना निवडत आहे, शोधत आहे. कोणी आहे का जो एकमेकांसाठी मध्यस्थी करेल? कोणी आहे का जो एकमेकांसाठी प्रार्थना करेल? कारण परमेश्वर अशा व्यक्तीला शोधत आहे, आणि जर असा व्यक्ती जर परमेश्वर पित्याला आढळला, तर परमेश्वर पित्याला त्या व्यक्ती संबंधाने मात्र भरपूर आनंद होणार. त्या व्यक्तीविषयी देवाला आनंद होणार की हा, ही व्यक्ती आहे जी मध्यस्थी करत आहे, ही व्यक्ती आहे जी एकमेकांसाठी प्रार्थना करत आहे. आणि आज आपल्याला सुद्धा तेच करायचंय, एकमेकांसाठी विनंती करायचे, एकमेकांसाठी मध्यस्थी करायचे, एकमेकांसाठी प्रार्थना करायचे. जेव्हा आपण अशा प्रकारे प्रार्थना करणार, परमेश्वर आपली प्रार्थना ऐकणार, आणि अनेक लोकांच्या जीवनाचे परिवर्तन मात्र परमेश्वर करणार. ज्यांना अद्याप देवाची ओळख नाही, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ज्या आजारी त्यांच्यासाठी प्रार्थना करा, जो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अनेक कुटुंबामध्ये भांडण आहे, तणाव आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि भारत देशामध्ये सुद्धा अनेक असे स्थळ आहेत ज्या ठिकाणात लोकांना खायला नाही, प्यायला पाणी मिळत नाही, फार गरिबी आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अनेक लोक अनेक संकटांचा सामना करत आहे, त्यासाठी प्रार्थना करा. प्रत्येकाला परमेश्वराची ओळख व्हावी म्हणून प्रार्थना करा. देशासाठी, मंत्रीसाठी, सर्वांसाठी मध्यस्थी करा. जी व्यक्ती अधिकाने एकमेकांसाठी मध्यस्थी करणार, देवाला ती व्यक्ती आवडणार, देव त्या व्यक्ती बरोबर करार करणार. मग नेहमी बघा, नहम्या, इस्रा याजक आणि नहम्या नेहमी आपल्या लोकांसाठी प्रार्थना करत होते, इस्रायल लोकांसाठी. दानियलने सुद्धा इस्रायल लोकांसाठी प्रार्थना, मध्यस्थी मात्र केलेली आहे. लोकांसाठी विनवणी, दावीद लोकांसाठी विनवणी करत होता.
आज आपल्याला सुद्धा एकमेकांसाठी विनवणी करायची, एकमेकांसाठी मध्यस्थी प्रार्थना करायचे, म्हणजे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. देव शोधतो कोणी आहे का मध्यस्थ, कोणी आहे का विनवणी करणारा. जर आढळला तर देवासाठी तो खास बनेल, देव त्याला अनुग्रह देईल. हालेलुया.